भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी नड्डांची प्रचार सभा। देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये आज 3 सभा, कळमेश्वर, सक्करदरा आणि बजेरियामध्ये प्रचार करणार। पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज पालघरमध्ये संध्याकाळी 5 वाजता बोईसरच्या आंबडगोड मैदानावरती ठाकरेंची सभा। नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा कायम असताना बोरस्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना झाल्याने चर्चेला उधाण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेडच्या दौऱ्यावरती। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हातगाव येथे कार्यकर्ता संवाद मेळावा। एकनाथ शिंदे आज यवतमाळमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी 5 वाजता महायुतीच्या आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक। लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात। 3ऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार। अर्ज भरण्याचा आजचा पहिला दिवस असूनही महायुतीच्या उमेदवाराची अद्याप घोषणा नाही। महाविकास आघाडीकडून विनायक राऊत तर 16 एप्रिलला अर्ज दाखल करणार। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा दिल्ली दौरा रद्द। दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची घेणार होत्या भेट। खरगे सध्या गुलबर्ग्याला असल्यामुळे भेट होऊ शकत नसल्याची वर्षा गायकवाड यांची माहिती। कोकणामध्ये रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता। माध्यमांच्या समोर सांगणार सदानंद कदम यांनी काढलं पत्र। येत्या 8 दिवसात पत्रकार परिषद घेणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या। मंत्री नारायण राणे यांचा संवाद मेळाव्यामध्ये विनंती। महायुतीचा उमेदवार नारायण राणे असल्याचं कार्यकर्त्यांसमोर अप्रत्यक्षरित्या जाहीर। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये काँग्रेसला धक्का। काँग्रेसचे नेते आणि राजापूर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर करणार 15 एप्रिलला मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीमधील जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी। अपक्ष उमेदवारीची चाचपणी करत असलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना धक्का। जो आई वडिलांना 5-5 वर्ष भेटत नाही तो मतदारांना काय भेटणार? परभणीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांची महादेव जानकर आणि भाजपवरती टीका। भाजप जातीमध्ये, धर्मामध्ये आणि माणसांमध्ये भांडण लावत असल्याचा केला आरोप। आपण नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं आहे, मात्र रक्षा खडसे यांना माझी आवश्यकता नसेल तर समजून घ्यावं लागणार। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य। कोण असली आणि कोण नकली हे महाराष्ट्रातील जनता ठरवेल। गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या टीकेला जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर। भाजपसोबत जाण्यासाठी पवारांचा विरोध होता म्हणून पक्ष फुटला, जयंत पाटील यांचं वक्तव्य। निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजवर 400हून अधिक कर्मचाऱ्यांचे अर्ज। अनेकांकडून बायको, आई, मुलं आजारी असल्याची कारण। प्रशासनाकडून मेडिकलशी निगडीत प्रकरणांची बारकाईने तपासणी सुरू। प्रशासन आणि नेते निवडणुकीच्या कामात दंग असल्यामुळे चिपळूणमधील पाणी टंचाईच्या प्रश्नावरती प्रशासनाचं दुर्लक्ष। गेल्या 20 दिवसांमध्ये 11 गावांमध्ये टँकरच पोहोचला नसल्यानं नागरिकांचे हाल। लासलगाव बाजार समितीमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू। कांदा लिलावामध्ये भाग घ्या अन्यथा परवाने रद्द। जिल्हा निबंधकांचे आदेश। लासलगाव येथील संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बाजार आजपासून सुरू करण्याचा निर्णय। राज्यातील अपंगांची नेमकी आकडेवारी उपलब्ध व्हावी यासाठी 30 वर्षांनंतर होणार अपंगांचं सर्वेक्षण। या अंतर्गत घरोघरी जाऊन अपंगांची माहिती संकलित केली जाणार असून यासाठी 2 महिन्यांचा कालावधी घेण्यात आला असून आवश्यकतेनुसार त्यामध्ये वाढ केली जाणार। क्षयरोगाचा संसर्ग मुलांमध्ये वाढू लागलाय। महानगरपालिकेच्या क्षयरोग नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2023 मध्ये मुंबईमध्ये 4066 मुलांना क्षयरोगाची लागण। मुंबईमधील मिठी नदीच्या स्वच्छतेच्या कामाची चौकशी करण्यासाठी SITची स्थापना। 18 वर्षात 1300 कोटी नेमके कशावरती खर्च केले याचा तपास करणार। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला कार्गो हाताळणीच्या नव्या सुविधेद्वारे वार्षिक
164 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार। या सुविधेसाठी प्राधिकरणाकडून 225 कोटी रुपयांची गुंतवणूक। अटल सेतू प्रभावित उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील 124 गावांमध्ये तिसरी मुंबई उभारणीसाठी प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नियुक्तीला स्थानिकांचा तीव्र विरोध। 124 गावातून 25,000 हरकती आल्याची माहिती। मुंबई हायकोर्टाच्या नवीन संकुलावरून सरकारची चालढकल। आज राज्य सरकार कार्यवाहीचा तपशील सादर करणार। दिरंगाई केल्यास सरकारची गय केली जाणार नाही, हायकोर्टाचे सरकारला खडीबोल। नागपूरमध्ये आजही पावसाच्या सरी। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियाला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट। 19 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं तापमान। नागपूरमध्ये काल कमाल 25.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। आठवड्याच्या सुरुवातीला तापमान 41.5 अंशांवरती होतं। बदललेल्या वातावरणामुळे तापमानामध्ये 16 अंशांची घट। सलग 2 दिवसात नागपूरमध्ये पावसाची रिपरिप, त्यामुळे नागरिकांना रेनकोट तर तापमान घसरल्यानं स्वेटर बाहेर काढावं लागतंय। सध्या नागपूरमध्ये पावसाळा सदृश्य चित्र। सलग 4थ्या दिवशी भंडाऱ्यामध्ये पाऊस। संततधार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा तर वीज पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावं, हवामान विभागाचं आवाहन। अवकाळी पावसामुळे वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर शिवारामध्ये पिकांचं मोठं नुकसान। टरबूज, डांगर आणि इतर उन्हाळी पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। जालना जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका। द्राक्ष, मोसंबी यासारख्या फळबागांचं नुकसान। मुंबईमध्ये उन्हाचा पारा वाढला। बोरिवली, मुलुंड, पवई, वरळी इथे 32 अंशांहून अधिक तापमानाची नोंद, तर सांताक्रूजचं तापमान 37 अंशांवर। राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील तापमान वाढलं, हवामान विभागाची माहिती। अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावरती हृदय शस्त्रक्रिया। सयाजींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। काल छातीत दुखू लागल्यानं तात्काळ दाखल केलं होतं रुग्णालयात। डॉक्टर सुभाष चौधरी यांनी दुसऱ्यांदा स्वीकारला नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार। अनियमिततेचं कारण देत राज्यपालांनी केलं होतं चौधरी यांचं निलंबन, मात्र राज्यपालांचा हा निर्णय न्यायालयानं रद्द केला। ताडोबा अभयारण्यामधील एक 2 वर्षीय वाघिणीला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडलं। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढावी यासाठी गेल्या वर्षीही केलं होतं 2 वाघांचं पुनर्वसन। जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या सिंधुदुर्गातील आंबोलीमधील राघवेश्वर मठामध्ये झालं अस्वलाचं दर्शन। भर वस्तीमध्ये अस्वल फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नागपूरच्या कोराडी येथे महालक्ष्मी जगदंबा मंदिरामध्ये 35 कर्मचाऱ्यांना प्रसादातून विषबाधा। शिंगाडा पिठापासून तयार केलेल्या पदार्थातून विषबाधा झाल्याचं समोर। कल्याणमधील बेरोजगार पतीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। आजारपण आणि इतर कारणास्तव उदरनिर्वाहासाठी सक्षम नसलेल्या पतीला कमवत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा अधिकार। पत्नीनं पतीला दरमहा 10,000ची पोटगी द्यावी, न्यायालयाचे निर्देश। नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि समान नागरिक कायद्याची राज्यामध्ये अंमलबजावणी होऊ देणार नाही, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं स्पष्ट। काँग्रेसचं मिशन दक्षिण भारत। तमिळनाडूमध्ये राहुल गांधींच्या आज 2 रॅली, तर कर्नाटकमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या 2 सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये प्रचार। राजस्थानमधील बाडमेर आणि दौसामध्येही प्रचार सभा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसीय तमिळनाडूच्या दौऱ्यावर। करियाकुडी येथे सभा, तर शिवगंगा येथे रोड शोचं आयोजन। तिरुमायम मंदिरालाही शहा देणार भेट। गुरुवारी हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यामधील कलिना गावाच्या जवळ झालेल्या शाळेच्या बस अपघात प्रकरणामध्ये पोलिसांकडून कारवाई। शाळेच्या मुख्याध्यापिकेसह बस चालक आणि एका शिक्षकाला अटक। ईदची सुट्टी असतानाही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावलं म्हणून शाळेला कारणे दाखवा नोटीस। नववर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात देशातील प्रमुख शहरांमध्ये एकूण 1,20,000 घरांची विक्री। गृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल 1 लाख कोटी रुपयांची उलाढाल। हा आजवरचा उच्चांक। मुंबईतील घरांची विक्री सर्वाधिक 41,590 घरांची मुंबईत विक्री।
IPL मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स संघाच्या समोर लईमध्ये असलेल्या लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान। या सामन्यामध्ये लखनौच्या फलंदाजांसमोर दिल्लीच्या गोलंदाजांचा कस लागणार। लखनौच्या संघानं यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली असून या सामन्यात त्यांचंच पारडं जड मानलं जातं। IPLच्या हंगामामध्ये वानखेडे स्टेडियमवरती झालेल्या मुंबई विरुद्ध बंगळुरू या सामन्यामध्ये मुंबईचा 7 विकेट्सनं विजय। ईशान किशन आणि सूर्यकुमारच्या फटकेबाजीनं मुंबईचा शानदार विजय। IPLच्या सामन्यांमुळे मुंबईमधील बेस्टच्या तिजोरीमध्ये भर। प्रेक्षकांना वानखेडे स्टेडियमवरती आणण्याचा बेस्टचा उपक्रम। या उपक्रमामुळे आतापर्यंत 60 ते 80 लाखांचं बेस्टला उत्पन्न। भावनिक मुद्द्यांपेक्षा बेरोजगारी आणि महागाई हेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे। सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या संस्थेच्या सर्वेक्षणातून बाब समोर। पेगॅसस मालवेअर प्रमाणेच एका भाडोत्री स्पायवेअरपासून सावध राहण्याचा ॲपल कंपनीचा इशारा। भारतासह 91 देशांमधल्या आयफोन वापरकर्त्यांनी गोपनीयतेची खबरदारी घ्यावी, कंपनीची सूचना। माजी अमेरिकन फुटबॉलपटू ओजे सिम्पसन यांचं वयाच्या 76व्या वर्षी निधन। सिम्पसन यांना दुहेरी हत्याकांडातून मुक्त करण्यात आलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।